ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे येथे 4 वर्षीय बालिकेवर एका 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारले. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभरातून तीव्रपणे संताप व्यक्त होत असून नाशिकमध्ये देखील नाशिक शहर ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन करण्यात आले. या प्रसंगी पूनम भंगणे, योगेश जी बक्षी, वैभव व्यवहारे, ज्ञानेश्वरी व्यवहारे, अर्चना चंद्रात्रे, आकाश शर्मा, समीर शेटे, संजय जोशी, सुहास भगणे, गौरव शेटे, राजेंद्र वैद्य, नितीन बेळे, प्रशांत जोशी, अतुल वैद्य, स्मिता जोशी, रेणुका मुळे, BBNG, प्रीती जोशी, अर्चना उपासनी, डॉक्टर श्रीप्रसाद भावे, पवन कंठे, किरण जोशी, अमित मानवी, श्रीपाद कुलकर्णी, सौरभ कापसे, प्रथमेश दीक्षित, ॲडव्होकेट ऋषिकेश पाठक, मयूर जोशी, किरण जोशी, पार्थ गोडसे, प्रणव देशपांडे, महेश संत, श्रीपाद जोशी, अनुप भगणे, भूषण जुन्नरे, माधवी मोराणकर, नितीन बेळे, ज्ञानेश देशपांडे, निलेश मुळे, सुभाष साबनीस यांच्यासह इतर ब्राह्मण संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज बांधव उद्योजक यांच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. तसंच एक भव्य मोर्चा पुणे येथे आयोजित केला जाणार आहे. त्याची माहिती लवकरच समाजातर्फे समाज माध्यमांना देण्यात येईल. आम्हाला न्याय मिळून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो. झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.